जय भीम जय भारत। आज बार्शी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10 मे 1924 ला या बार्शी शहरामधील भीमनगरमध्ये आले होते। त्या घटनेला 2024 साली 100 वर्ष म्हणजे शताब्दी वर्ष पूर्ण झालेला आहे। तर बार्शीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी भीमनगरला भेट दिली होती। भीमनगरमध्ये आतमध्ये एक पार आहे, त्या पारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छोटासा सत्कार समारंभ झाला व त्यानंतर या ठिकाणी नगरपालिकेच्या बाजूला जवाहरलाल हॉस्पिटल आहे, त्या बाजूला ग्राउंडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची सभा त्या ठिकाणी संपन्न झाली। त्यावेळेस आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर, देशांतर, धर्मांतर अशा विषयाचं मोठं भाषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं आणि त्या ऐतिहासिक घटनेला 2024 ला 100 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने बहुजन क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा संयोजक व तसेच सर्व बार्शी शहरातील राजकीय सामाजिक संघटना व बार्शीतील बहुजन बांधवांच्या वतीनं व बुद्धिस्ट बांधवांच्या वतीने एक स्मृतिस्तंभाची मागणी या ठिकाणी बार्शी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना करण्यात आलेली होती। बार्शीचे जे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांना या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलं होतं। तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, भीमनगर, बार्शी, थोरला, राजवाडा या ठिकाणी एक स्मृतिस्तंभ त्यांनी मंजूर केला आणि या ठिकाणी त्या कामाचं सुरुवात झाली, शुभारंभ झाला। तरी संपूर्ण बार्शी शहरातील बौद्ध बांधव, मूळ निवासी बहुजन बांधवांच्या वतीने व तसेच या ठिकाणी ज्या राजकीय संघटना आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, भारतीय बौद्ध महासभा आहे, वसीमभाई पठाण, युवक काँग्रेस अशा विविध संघटनांनी यावेळी पाठिंबा दिला होता। या मागणीवरती सर्वांच्या सह्या होत्या। तर ही मागणी मान्य झाली आणि बार्शीमध्ये बाबासाहेबांना येऊन जे 100 वर्ष पूर्ण झाल्या ह्या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भामध्ये जो काही इथं स्मृतिस्तंभ एक ऐतिहासिक घटना नोंदली जाणार आहे आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांचं आम्ही सर्व बार्शीतील मूळ निवासी बहुजन बांधवांच्या वतीने या ठिकाणी विशेष भीमनगरच्या वतीने तसेच सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करत आहोत। जय भीम जय भारत। या ठिकाणी या निवेदनावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बार्शी शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश गायकवाड यांची देखील सही होती, ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते। सर्वांना माझा जय भीम। प्रथमतः स्तंभासाठी प्रयत्न करणारे बहुजन क्रांती मोर्चाचे तानाजी बुकेपुढे तसेच रणजित सोनवणे यांचं प्रथमतः मी आभार मानतो, कारण यांनी जी पाठपुरावा केलेला आहे ह्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि त्याच्यापासून आज हा जो स्तंभ झालेला आहे या स्तंभाचे खरे मानकरी आमचे तानाजी बुकेपुढे मामा रणजित सोनवणे आहेत आणि त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी आभार मानतो। जय भीम। मी दयावान मित्रमंडळाच्या वतीने ओमराजे निंबाळकर खासदार साहेबांचं आभार मानतो की त्यांनी स्तंभासाठी जे आम्ही मागण्या मंजूर केल्या आणि सुरुवात झाली कामाला, त्यांच्या मनापासून मी आभार मानतो।